एकच वाक्य बोलायचं होतं पण निरंजन शेजारी असल्यामुळं हा काय लढवय्या माणूस आहे. हा गेल्या आपण 14 वर्षात पाहिलेला आहे. भारताला निरंजन टकले हे गेल्या 14 वर्षात खऱ्या अर्थानं कळलेले आहे. भारताच्या धारणा हजारो वर्षांच्या एका दमात बदलून टाकणारा हा माणूस आहे आणि लढणारा. आणि फार मागाशी एक वाक्य बोललो, तुम्ही होतं की नाही ऐकायला मला माहित नाही. संदेश आणि मी बोलत येत होतो तर संदेशचं वाक्य असं होतं, निरंजनला हातच लावणार नाही म्हणजे कधी. तुमच्यासारखे पेजरे मारतील ते म्हणजे आमच्यासारखे, पण निरंजनला कधीच नाही हात लावणार, कारण उघडपणे कळेल निरंजनला कोणी मागते. हे फार सुंदर काम. आणि मी मध्ये निरंजन बरोबर इथं संवाद सेवाचा कार्यक्रम पण घेतला होता आणि तो घेतल्यानंतर आता मला विनंती अशी येते की निरंजन टकलेंबरोबर झालंय का आपला संवाद? मी सांगतो रांडीच्या आधीच झालाय. पण एक फार महत्वाचं धाकटा भाऊ म्हणून याच्या पाठीशी आहे. काही लागलं तर घालायची काळं आमची पाठीशी. तुम्ही ज्या पद्धतीनं नेतृत्व घेतलं आणि अतिशय बुद्धिवादी पद्धतीनं मेंदू सुरक्षित ठेवून विविध पुरावे निरंजन जे बोलतायत ना ते इतकं मौलिक आहे ना. इथं नुसता भावनांचा बाजार नाही करू केला निरंजननं, हे मला मौलिक वाटतं. निरंजन फार शास्त्रशुद्ध माहितीसह बोलतात. ही इतकं मौलिक आहे. पण नाहीतर आता आंदोलनं चळवळी वगैरे राहतात, गर्दी होते, वाऱ्या होऊन जातात आणि काम संपतं आणि सरकार ऐकतं ना ऐकतं. पण या सगळ्या आंदोलनाची बौद्धिक बाजू, शास्त्रीय पुराव्यांची बाजू, याच्यासाठी मला निरंजनचं खूप मोठं धाकटा भाऊ म्हणून कौतुक करायची इच्छा आहे. आणि मला एकच वाक्य जे बोलायचं होतं ते हे असलं पाहिल्यानंतर भरून काय येतं सांगू. तो गांधीचा ना एक तुमच्या भाषा जेव्हा ऐकतो तुम्ही कठोरपणे बोलता, पण आता तुम्ही रिक्षावाल्यांचं सांगितलं, येणारे लोक पाहतोय आणि कुठल्याही प्रकारचे लोक आहेत. मला वाक्य आठवलं, तो गांधी बाबा होता, तो गांधी कधी मरता नाही. इथं गांधी जिवंत आहे असं दिसलं. मला वाटायचं गांधी कुठे आहे, तो इथं गांधी आहे. काही हिंसक होणार नाहीये, कुणी चिडणार नाहीये, कुणी काही दगडफेक करणार नाही, आग लावणार नाही, काही नाही. शास्त्रशुद्ध मांडणी निरंजन करत राहील. भावनिक पाठिंबा आपण देत राहू आणि एक भावनेचा मुद्दा करून सत्याचा आग्रह. मला त्या सकाळी आल्यापासून इथं गांधी दिसतोय आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे टकले यांना टकल्या म्हणणं हे लैंगिक शोषणच आहे. कळलं का तुम्हाला? म्हणजे काय, मला केस असतानाही लोक टकलेत म्हणायचे. चांगले टकले दोन आयुष्यात आले आपल्या आयुष्यात. एक गांधी टकले आणि दुसरा निरंजन टकले. धन्यवाद. हेच वाक्य होतं ते.